नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. ती म्हणजे वयोमर्यादेसंदर्भात. आपल्या सर्वांना माहिती आहे, शिक्षक भरतीच्या संदर्भाने शालेय शिक्षण विभागाने एक जी.आर. काढला होता. एक नाही बरेच जी.आर. काढले होते आणि वयोमर्यादेमध्ये कोविडमुळे 2 वर्षांची सूट देण्यात आली होती. परंतु त्या सूटसाठी लिमिट आहे. जसं की या ठिकाणी लिहिलेलं आहे 3 मार्च 2023चा हा जी.आर. आहे आणि लिहिलेलं आहे की 31 डिसेंबर 2023 पर्यंत ही सूट देण्यात येत आहे. मग आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत सूट दिली. यामुळे झालं काय, कितीतरी विद्यार्थ्यांचं वय वाढलं. एक म्हणजे कोरोनामुळे ऑलरेडी 2 वर्षांचा प्रॉब्लेम तर झालाच आणि तो फक्त 2 वर्षापुरता मर्यादित नाही राहिला, तर काहींच्या यामध्ये 3 वर्ष 4 वर्ष देखील गेलेले आहेत. आता कोणाचे किती वर्ष गेले हे ज्याचे त्याला त्याच्या परिस्थितीनुसार माहीत असेल. परंतु ह्या गोष्टीचा परिणाम हा येणाऱ्या प्रत्येक पदभरतीमध्ये झाला. आता प्रत्येक शिक्षकाला किंवा ज्यांचं एज बार होत आहे, मग आता एज बार होताना एक दिवसाचा सुद्धा यामध्ये फरक पडतो. याचा परिणाम झाला तो येणाऱ्या भरतीवरती. आता शिक्षक भरतीने जर विचार करायचा झाला तर शिक्षक भरती ही इतक्या वर्षांची रखडलेली म्हणा किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा पदभरतीपेक्षा शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या जाहिराती ह्या खूप लेट आलेल्या आहेत. आणि त्यात जेव्हा शिक्षण विभागाला विचारणा केली तेव्हा शिक्षण विभागाने सांगितलं आहे की यापुढे येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला वयोमर्यादेची सूट असणार नाही असं त्यांनी सांगितलं. किंवा जी.आर.मध्ये मेन्शन केलेलं आहे की जी भरतीसाठी सूट आहे ती 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु तरी देखील अजून एक मुद्दा यामध्ये आहे की जसं शिक्षण विभागाने सांगितलं होतं की टप्प्याटप्प्यात 2-3 महिन्यात जाहिराती येतील, त्या आलेल्या नाही. न्यायालयाला दिलेलं उत्तर होतं की आम्ही जे नंतर पासआउट झालेले विद्यार्थी होते त्यांनी याचिका टाकली होती की आम्हाला 2022च्या टेटच्या एक्झामनुसार संधी द्यावी. त्यांना सांगितलेलं की टेट वेळेत घेण्यात येईल. त्याचं नियोजित वेळापत्रक त्यांनी एक रोडमॅप सादर केला, त्यानुसार देखील त्यांनी घेतलेली नाही. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता शिक्षण विभागाने हे सांगितलं की पुढे जाऊन ही संधी भेटणार नाही, 2 वर्षाची शिथिलता नसणार. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा आहे की इतके दिवस व्हायला गेले तर गेले. हे जे कोरोनामुळे 2 वर्ष गेले, पण वेळेत जाहिराती न आल्यामुळे कितीतरी वर्ष व्हायला गेलीत. या सगळ्याचा परिणाम झाला तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या वयावरती. आता खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिक्षण विभागाने सांगितलं की पुढे जाऊन म्हणजे त्यामध्ये सूट नसणार. जी.आर.मध्ये सांगितलेलं आहे 31 डिसेंबर 2023 पर्यंत येणाऱ्या जाहिरातींवरती सूट असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वयाच्या संदर्भात जो क्रायटेरिया मी तुम्हाला दाखवला होता, कोणत्या एजनुसार कोणाला किती वयाची सूट आहे, त्यामध्ये मी काही गोष्टी अंडरलाईन केल्या होत्या की असा देखील उल्लेख आहे की 2022च्या टेटनुसार येणाऱ्या जाहिरातींवरती 2 वर्षाची सूट देण्यात येईल. म्हणजे दोन्ही सेंटेन्स त्यामध्ये होते. म्हणजे विद्यार्थ्यांना मागणी करण्यासाठी ते सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. हे मी त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं. आपल्यासाठी आता खूप महत्त्वाची बातमी अशी आहे की हा एजचा प्रॉब्लेम झाला तो फक्त शिक्षण विभागात नाही झाला, पोलीस भरतीत झाला, तलाठी भरतीत झाला, MPSC UPSC सगळ्या परीक्षांमध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झाला. आता आपण या ठिकाणी जी पोलीस भरतीचे विद्यार्थी होते त्यांनी सुद्धा हे आंदोलन केलं. त्यांनी सुद्धा तोच जी.आर. जो काढलेला आहे 3 मार्च 2023चा 2 वर्षाची सूट. आता जेव्हा शासन स्तरावरती जी.आर. प्रसिद्ध होतो तो जी.आर. सरळ सेवेच्या पदभरतीच्या सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी फॉलो होतो, परंतु त्याचं स्वतंत्र नोटिफिकेशन तो विभाग काढत असतो. म्हणजे जसा हा शासन निर्णय प्रसिद्ध झाला तसा मग पोलीस भरती म्हणजे गृह विभागाअंतर्गत त्याची अंमलबजावणी होते, ते स्वतंत्र जी.आर. काढतात. जसं शिक्षण विभागामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जी.आर. काढला आणि सांगितलं 2 वर्षाची सूट देण्यात येईल. म्हणजे हा जी.आर. फक्त जे ते आपापल्या स्तरावरती आपापल्या याच्यामध्ये प्रसिद्ध करतात. आता ह्या विद्यार्थ्यांनी मागणी केली की 2 वर्षाची सूट दिलेली आहे ती पुरेशी नाही, कारण कुठल्याही प्रकारच्या पदभरती यामध्ये झालेल्या नाही. आता वेळेत पदभरती न झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. कितीतरी वर्ष झालेत पदेच भरली गेली नाहीत. आणि दुसरं महत्त्वाचं आंदोलन जे आजच्या कालावधीला म्हणजे आजच्या दिवसाला, कालच्या दिवसाला ते आंदोलन चालू होतं. काल आणि परवा 2 दिवस विद्यार्थी आंदोलन जागेवर बसून होते. आणि जसं शिक्षक भरतीमध्ये 10 ते 12 दिवस 15 दिवस आमरण उपोषण या प्रकारची आंदोलनं केली जातात, त्या प्रकारचं या ठिकाणी 2च दिवसांचं आंदोलन होतं. परंतु या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना ग्रीन सिग्नल मिळालेला आहे, तो म्हणजे वयासंदर्भात. आता हे आंदोलन होतं MPSCच्या विद्यार्थ्यांचं. आता MPSCच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा परिणाम हा सगळ्यांवर का होऊ शकतो बघा. जसं की
MPSC मधलीच एक केस होती जी म्हणजे महिलांना NCL लागत नाही. आता MPSC मधल्याच एका विद्यार्थिनीने याचिका टाकली होती की जे वैद्यकीय विभागाचं वेतन असतं ते 8 लाखाच्या वरती जातं. म्हणजे त्या जे काम करतात व्यावसायिक ते व्यवसायच असं आहे की त्यांचं उत्पन्न हे 8 लाखाच्या वर जातं. मग त्यांना इन्कम सर्टिफिकेट भेटत नाही आणि इन्कम सर्टिफिकेट न भेटल्यामुळे त्यांचं NCL निघत नाही. तर ही केस जाऊन ती विद्यार्थिनी पुढे जिंकली. ही होती MPSCची विद्यार्थिनी आणि तिच्यामुळे ह्या MPSCच्या याचिकेमुळे त्या विद्यार्थिनीमुळे आज महिला व बालविकास विभागाने एक GR काढला की ओपन कॅटेगरीच्या सर्व महिलांना NCLची आवश्यकता नाही. महिला म्हणून तुम्हाला 30% आरक्षण घ्यायचं असेल तर NCLची गरज नाही. म्हणजे MPSCतल्या महिलेमुळे सगळ्या सरळ सेवा पदभरतीमध्ये शिक्षण विभागामध्ये सुद्धा ओपन कॅटेगरीमधून जे महिला अर्ज करतात त्यांना NCLची आवश्यकता लागत नाही. इवन कॅटेगरीच्या महिलांनी जरी ओपनमधनं अर्ज केला, ओपनमधनं अर्ज करायचा असेल तर त्यांना NCLची गरज नाही. म्हणजे MPSCच्या स्तरावरती जे काही GR निघतात ते बाकीच्या सरळ सेवा पदभरतीसाठी लागू पडतात. फक्त ते विभाग आपापल्या पद्धतीने तो GR काढतात. सेम हीच कंडिशन आहे या ठिकाणी वयोमर्यादेच्या बाबतीत, जी MPSCच्या विद्यार्थ्यांनी 2 दिवसाच्या आंदोलनातून त्यांना मिळालेलं यश. ते म्हणजे त्यांची मागणी काय होती की जे 2 वर्षाची सूट दिलेली आहे ती पुरेशी नाहीच आहे आणि ती खरंच नाही आहे. 2 वर्ष सगळ्यांचे गेले, मग येणाऱ्या भरतीमध्ये 2 वर्ष देऊन उपयोगच नाही आहे. सरसकट 2 वर्षांची सूट देणं अपेक्षित आहे, कारण गेलेले 2 वर्ष हे सगळ्यांचे गेलेले आहेत, ते परत येणार नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे नवनियुक्त आहेत, नवीन आहे मंत्री मुख्यमंत्री, त्यांनी यामध्ये अनुकूलता दर्शवलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना वयामध्ये सूट देण्यासाठी त्यांनी थोडक्यात ग्रीन सिग्नल दिलेला आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी 75,000 पदांची जी घोषणा केली होती अमृत महोत्सवानिमित्त, आता ह्या गोष्टीला सुद्धा काही भरपूर दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी आता नवीन मुख्यमंत्री म्हणून आता ते या ठिकाणी करणार आहे आणि त्याच्या अंतर्गत बऱ्यापैकी लाखो पदे भरण्याची घोषणासुद्धा त्यांनी केली. आता ह्या 2 दिवसामध्ये खूप काही बदल झालेला आहे. आता त्या 75,000 पदभरतीमध्ये देखील आता MPSCच्या लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांनी पदभरतीसाठी मराठा आरक्षण जे नव्याने या ठिकाणी आता ॲड झालेलं आहे, पुन्हा ACBC आरक्षण म्हणजे ज्या बाकीच्या आरक्षणांचा यामध्ये फायदा होणार आहे, त्यात नव्याने आलेलं आरक्षण, पुन्हा नवीन लागलेली आचारसंहिता आणि तांत्रिक कारण. आता या शिक्षक पदभरतीमध्ये डिले होण्याचं कारणसुद्धा बघा तेच आहे की नव्यानं आलेलं आरक्षण बिंदूनामावलीत ॲड करायचं आहे. निवडणुकीच्या लागलेल्या आचारसंहिता आणि निवडणूक कालावधी याचा परिणाम डिले झाला. त्या भरतीवरती त्या विद्यार्थ्यांची यादी लागली नाही किंवा शिक्षक भरती पुढे ढकलण्याची ही कारणे आहे. तसंच MPSCच्या विद्यार्थ्यांनी तीच कारणे दिली आहेत, तोच GR दिलेला आहे. वयोमर्यादेमध्ये सूट मागितलेली आहे, त्यांची सिच्युएशन देखील सेम तेच आहे, फक्त ते MPSCच्या अंतर्गत आहेत आणि आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत आहोत. आता त्यांनी सांगितलेलं आहे की वेळेवर जाहिराती प्रसिद्ध झाल्या नाही. आता या जाहिराती वेळेवर प्रसिद्ध झाल्या नाही, त्या खूप कमी कालावधीसाठी झाल्या. जर तुम्ही शिक्षण विभागाचा विचार केला तर खूप वर्षानुवर्ष जाहिरातीच प्रसिद्ध होत नाही आणि झाल्या तर त्या 2-2, 3-3 वर्ष, 7-7, 8-8 वर्ष प्रोसिजर चालू राहते. कंटिन्युअसली प्रोसिजर हा प्रकार झालेला आहे. त्या आता यामध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला कसं बसायचं किंवा परीक्षेपासून ते वंचित राहणार, म्हणजेच आता हे शिक्षक भरतीपासून सुद्धा वंचित राहणार. त्या विद्यार्थ्यांचा यामध्ये काय दोष आहे? इवन न भरणाऱ्या पदांमुळे एखाद्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण घेतलं म्हणजे D.Ed केलं, B.Ed केलं, पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्या असतील, TET असेल, CTET असेल, ह्या सगळ्यांच्या कालावधीसाठी 3-4 वर्ष जेवढे लागले असतील त्याहीपेक्षा जास्त कालावधीत शिक्षक भरतीच झाली नाही. असं बऱ्याच जणांना असं वाटतं शिक्षक भरतीमध्ये आपण शिक्षण ह्या क्षेत्रात येऊन किंवा व्यावसायिक शिक्षण D.Ed B.Ed असेल ते करूनच खूप मोठी चूक केली, कारण भरतीची पद्धत आणि प्रक्रिया लांबणीवर चाललेली चालढकल चाललेली प्रक्रिया, त्यात रयत शिक्षण संस्थेत निवडून आलेल्या विद्यार्थ्यांवरती झालेला अन्याय, पुन्हा त्यांना उपोषण करायची वेळ आली. एवढे त्यांनी GR काढले, परिपत्रकं काढली, मुलांना आश्वासनं दिली की आम्ही निवडणुका झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देईन, केव्हा त्यांचा समावेश जिल्हा परिषदेच्या इतर जागांवरती करण्यात येईल, पण अजूनही त्या विद्यार्थ्यांना हे भेटलेलं नाही. पुन्हा त्यांनी उपोषण करायला सुरुवात केली पुण्याला. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता बाकीच्या पदभरतीमध्ये आणि शिक्षक पदभरतीमध्ये भरपूर मोठा डिफरन्स यामध्ये दिसून येतो. त्याचप्रमाणे मी हे देखील एक्झाम्पल दिलं होतं की ज्या
रेल्वेच्या ॲडव्हर्टाईज असतात किंवा SSCचं एक्झाम्पल दिलं होतं मी, पुन्हा MPSC UPSC SSC आणि रेल्वेच्या एक्झामचे एक्झाम्पल्स दिले होते आणि तिथेसुद्धा म्हटलं होतं की या भरतीमध्ये आजही येणाऱ्या ॲडसाठी 2 वर्षाच्या वयोमर्यादेत सूट आहे अशा जाहिराती प्रसिद्ध होतात. मग शिक्षक भरतीमध्येच काय प्रॉब्लेम आहे हे मी ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये देखील बोललेली आहे. आणि आता या ठिकाणी सुद्धा हाच मुद्दा आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांनी देखील तोच मुद्दा लावून धरला आहे की 8 राज्यांना किंवा बाकी इतर राज्यांमध्ये सरसकट 3 वर्षांची सूट देण्यात आली आणि कॅटेगरी असेल तर 5 वर्षांची. सरसकट या गोष्टीचा अर्थ असा आहे की यापुढे येणाऱ्या प्रत्येक वेळेसच्या पदभरतीसाठी, असं नाही की 31 डिसेंबर हे फक्त ह्या वर्षापुरतं मर्यादित आहे, पुढच्या वर्षापुरतं मर्यादित आहे. यापुढे जेवढ्या काही जाहिराती प्रसिद्ध होतील त्यासाठी सरसकट वयाची मर्यादा वाढवण्यात यावी असा त्याचा अर्थ होतो. आणि मग सेम अशी सूट महाराष्ट्रात देखील देण्यात यावी आणि पदभरतीमध्ये देखील देण्यात यावी. आता ह्या MPSCच्या विद्यार्थ्यांना विधान भवनामध्ये देवेंद्र फडणवीसांची त्यांनी भेट घेतली तेव्हा त्यांना ग्रीन सिग्नल दिला. त्यांनी 2 दिवसाचं जे आंदोलन केलं त्याचं त्यांना हे फळ आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हीच मागणी केली की जवळपास 2025 पर्यंत म्हणजे एक तर सरसकट द्या किंवा 2025 पर्यंत कमाल वयोमर्यादेमध्ये त्यांनी वाढ करावी आणि लाखो विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी. कारण भरती झालेली नाही, यात विद्यार्थ्यांचा काहीच दोष नाही. 3 ते 5 वर्षांची सरसकट त्यांनी सरसकट वाढवावा म्हणजे पुढे कोणत्याही पदभरतीसाठी ती लागू राहील. फॉर एक्झाम्पल म्हणजे आता 2022च्या टेटनुसार जेवढ्या जागा भरण्यात येतील तेवढ्या जागांना वयोची मर्यादेमध्ये सूट आहे. पण मग आता जी तिसरी टेट येईल, टेटमध्ये जे विद्यार्थी सहभागी होतील त्या विद्यार्थ्यांच्या वयाची 2 वर्ष गेली नाही का कोरोनामुळे, तर ऑब्व्हियसली त्यांची सुद्धा गेलेली आहे. मग हा त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय होतो. जे आत्तापर्यंत 2 वर्षाची सूट 2022च्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात यावी आणि 2000 टेट होणार आहे जी 2025मध्ये जाईल, त्या तिसऱ्या टेटनुसार त्या विद्यार्थ्यांना देखील सूट देण्यात यावी. याला सरसकट सूट म्हणतात. म्हणूनच सरसकट सूट देणं हे जास्त बेटर आहे. कारण हा प्रॉब्लेम झाला तो सर्वांना झाला, प्रत्येक विद्यार्थ्याला झाला आणि तो भरून न काढण्यासारखे ते 2 वर्ष आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी वेळेचं बंधन देऊ नये. त्या ठिकाणी ह्या महिन्यापुरत्या जाहिरातींसाठी, येणाऱ्या सरसकट जाहिरातींसाठी ही सूट देण्यात यावी. आणि काही ठिकाणी तर आता 31 डिसेंबर 2027 पर्यंत वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी केलेली आहे. म्हणजे एक तर 2025 पर्यंत, 2027 पर्यंत किंवा सरसकट 3 वर्ष आणि 5 वर्ष जे इतर राज्यांमध्ये सध्या लागू आहे. आता यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. 2 दिवसाच्या आंदोलनाला त्यांना यश आलेलं आहे आणि या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी देखील यावरती चांगल्या सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल या दृष्टीने विचार केला आणि या भरतीमध्ये, येणाऱ्या पदभरतीमध्ये वयोमर्यादेत सूट देण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी MPSCच्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमध्ये सूट दिली तर ती ऑब्व्हियसली बाकीच्या सरळ सेवा पदभरतीमध्ये देखील कुठेही प्रॉब्लेम येणार नाहीत. ते लोकसुद्धा सरळ सेवा पदभरतीमध्ये इतर विभागाअंतर्गत येणाऱ्या भरतीसाठी सूट देतील. तसंच शिक्षण विभागाला सुद्धा ही सूट द्यावी लागेल. फक्त ह्या आंदोलनाला यश यावं, त्यांना अर्ध यश तर आलेलं आहे कारण त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालेल असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 2 दिवसाचं आंदोलन पूर्ण केलं आणि त्या ठिकाणावरनं विद्यार्थी निघाले देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्या सांगून. आता बऱ्यापैकी यामध्ये पॉझिटिव्ह दृष्टिकोन दिसतो आहे. त्यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये त्यांना वयाची मर्यादेमध्ये सूट देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. सेम तसंच शिक्षक भरतीमध्ये देखील होऊ शकतं. GR आलेला आहे, माहिती आहे, किंवा नवीन येणाऱ्या जाहिरातींनुसार वयोमर्यादा मोजली जाते आणि GRनुसार ते 31 डिसेंबर 2023ला ती मर्यादा संपते. परंतु त्यांनी दुसरं देखील मेन्शन केलेलं आहे, बाकीच्या गोष्टीसुद्धा त्यात मेन्शन आहेत. त्याप्रमाणे शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त ही गोष्ट घेता आली पाहिजे, हा प्रकार या ठिकाणी आहे. त्यामुळे सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करा. नक्कीच यामध्ये काही ना काही चांगल्या प्रकारचं सोल्युशन विद्यार्थ्यांना मिळेल, सगळ्याच विद्यार्थ्यांना मिळेल अशी अपेक्षा करूया आणि आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.